हा. सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. आज रविवार 14 मार्च 2021 आपण आनापान सती सुत्त हे मध्यम निकाय सूत्र नंबर 118 मधील जे सुत्त आहे तर ते सुत्त जाणून घेण्यासाठी त्याच्याबद्दलची प्रस्तावना आणि ती कन्सेप्ट काय आहे या बाबतीत माहिती घेण्यासाठी आणि थोडीशी त्याबद्दल प्रॅक्टिसिंग सुद्धा घेण्यासाठी आपण आज आदरणीय कमलवीर प्रज्ञारत्न अहमदनगर यांना निमंत्रित केलेलं आहे. सरांनी खरं तर सरांचा इकडं प्रत्यक्ष आपल्याला ट्रेनिंग देण्याचा किंवा एक प्रशिक्षणपर मार्गदर्शन करण्याचा हेतू होता, पण लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये सरांना आम्हीच म्हटलं आणि सरांनी सुद्धा ठरवलेलं होतं की प्रवास करणं योग्य नाही. गाड्यांच्या सुद्धा अडचणी आहेत आणि इथं सुद्धा काही गैरसोय झाली ऐनवेळी तर अवघड होईल. म्हणून सरांनी स्वतःहून ऑनलाईन प्रशिक्षणाचं आजच्या आयोजन केलं. तसेच या आयोजनामध्ये युवा बौद्ध धम्म परिषदच्या कार्यकारिणीशी चर्चा करून याचं आयोजन करून त्याचा प्रचार प्रसार या आठवड्याभरामध्ये आपण केलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये किंवा या प्रशिक्षणामध्ये आपण आज कमलवीर प्रज्ञारत्न सरांना ऐकणार आहोत. हेतू हा होता की या प्रशिक्षणामध्ये कन्नड भाषिक सुद्धा लोकांनी सहभाग घ्यावा. तसे 1-2 जॉईन झालेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्या तत्पूर्वी आपण सरांचा थोडक्यात मी परिचय आपल्या सर्वांना देणार आहे. कमलवीर प्रज्ञारत्न सर गेल्या 25 वर्षापासून धम्म चळवळीमध्ये सक्रिय आहेत. त्यांचं धम्माचा गाढा अभ्यास आहे, चिंतन आहे. त्यांना धम्माच्या बाबत मोठा व्यासंग आहे. स्वतः एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. गेल्या 20 वर्षापासून या सती सुत्तावरती ते काम करत आहेत आणि प्रॅक्टिस सुद्धा करत आहेत. त्यांचा हा अट्टहास आहे की धम्माचं तत्वज्ञान हे केवळ कागदावर लिहून किंवा मुखोद्गत करून ते आपल्याला पुढे नेता येणार नाही, तर ऍक्च्युअली आपल्या व्यवहारामध्ये ते उपयोगात आणणं गरजेचं आहे आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये ते आणणं आपल्याला आवश्यक आहे. सरांनी धम्मपदाचं पाली आणि हिंदीमध्ये संकलन आणि संग्रह करून त्याचा सुद्धा प्रचार प्रसार वेळोवेळी रेकॉर्डिंग आणि प्रसाराचं काम त्यांनी केलेलं आहे. दैनिक सम्राट सारख्या वृत्तपत्रातून सरांनी संशोधित लेख त्यांचे प्रकाशित केलेले आहेत. बाबासाहेब म्हणतात की जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवावा. या संदेशामध्ये आपण मानवी मन जागृत असल्याशिवाय किंवा मनाचा विकास झाल्याशिवाय माणसाला सद्गती प्राप्त होत नाही, होणार नाही, हा तथागतांचा जो संदेश आहे आणि त्यानुसार जे प्रात्यक्षिक तथागतांनी दिलेलं आहे, तर त्यानुसारच ह्या मनाची जागृती करूनच मग आपल्याला बाबासाहेबांचा संदेश जो आहे तर तो जनमानसापर्यंत खरं तर जाणार आहे असं सरांचं चिंतन आपल्याला जाणवतं. सरांनी आपल्या स्वतःच्या आत्मकथेचा पूर्वार्ध लिहून प्रकाशित केलेला आहे. उत्तरार्धाचं त्यांच्या लेखन सुरू आहे. सर शांतपणे काम करतात. शांतपणे कार्य करत असताना एक एक व्यक्ती, एक एक माणूस, बुद्धाकडे येणारा एक एक व्यक्ती, एक एक माणूस त्यांना महत्वाचा वाटतो आणि खऱ्या अर्थानं खरा धम्मिक असण्याचं हे लक्षण आहे असं आपल्याला दिसतं. आनापान सती सुत्त 118चे जे मराठी आणि हिंदी अनुवाद आहेत ते सरांनी नुकतेच प्रकाशित केलेले आहेत आणि आनंदाची बाब ही आहे की आम्ही आणि आमची कर्नाटक राज्यातील जी टीम आहे तर ती टीम मिळून या ग्रंथाचं कन्नड भाषेमध्ये आम्ही अनुवाद सुरू करणार आहोत.
त्यासाठीच आपण काही लोकांची आज परिचय करून घेण्यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सरांच्या जीवनाच्या 3 गाथा हा सुद्धा ग्रंथ प्रकाशित आहे. हा थोडक्यात मी माझ्याकडून सरांचा परिचय दिलेला आहे. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीशरण पंचशील सामूहिकरित्या ग्रहण करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया असं मी सर्वांना निवेदन करतो. फोटो आहे असं चॅट वगैरे सगळं दाखवलं. वाईट वाटलं ते पण. नमो तस्स भगवतो अरहतो काहीतरी पण तू झाली. सम्मा संबुद्धस्स त्यांची पण अंगात आली. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स मला तुला चॅनल नमो तस्स भगवतो वाईट वाटते. आता आपलं बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि माप 100 जण येतात. मेरय मज्ज पमादठाणा वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. सर स्वतःला अनम्यूट करा. सर भोसले सर. केले सर. हा सुरू करूया सर. ओके. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. बौद्ध युवा परिषदेच्या वतीनं हा सती साधना किंवा जागृतीची कार्यशाळा परिचय सत्र या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सुरुवातीलाच बौद्ध युवा परिषदेचं मी या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो आणि आपल्या विषयाला आपण या ठिकाणी थेट सुरुवात करूया. जसं की आधी सुरुवातीला सरांनी सांगितलेलं आहे, भोसले सरांनी, की आजचा हा जो वर्कशॉप आहे हा लाईव्ह वर्कशॉप होणार होता आणि मी आज कोल्हापूरमध्ये आलो असतो, परंतु कोरोनाच्या या परिस्थितीमुळे, लॉकडाऊनमुळे त्या ठिकाणी येणं मला योग्य वाटलं नाही आणि त्याच्यामुळे मग भोसले सरांनी हा जो वर्कशॉप आहे हा ऑनलाईन झूमवर आयोजित केला. त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. या वर्कशॉप मध्ये कन्नड आणि मराठी असं संयुक्त आपण भाषिकांसाठी हा वर्कशॉप ठेवलेला आहे आणि परिचय वर्कशॉप आहे. म्हणजे सती
सती म्हणजे जागृती, सती म्हणजे आत्मभान, सती अवेअरनेस आपण ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. पालीमध्ये त्याला आणखीन एक शब्द आहे अपमाद. या सगळ्याचा अर्थ एकच आहे, जागृती. जागृती हा बुद्धांच्या शिकवणीतला सेंट्रल पॉइंट आहे असं मला 36-37 वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर वाटतं. सती जागृती हा बुद्धांच्या शिकवणीतला सेंट्रल पॉइंट आहे आणि बाबासाहेबांच्या शिकवणीतला देखील तो सेंट्रल पॉइंट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक प्रसिद्ध व्याख्यान आहे, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. तर ते त्या व्याख्यानाचं हेडिंग जरी असं असलं, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, तरी आपण बाबासाहेबांच्या कार्याचं जर अवलोकन केलं तर त्यांच्या देखील कार्याचा जो मुख्य धागा होता, मुख्य सूत्र जे होतं ते जनजागृतीचं होतं. जनजागृतीचं होतं म्हणजे लोकांना जागं करण्याचं होतं. बुद्धांचं देखील काम करण्याचं जे सूत्र होतं ते मनोजागृतीचं होतं. म्हणजेच लोकांना जनजागृतीचंच होतं. दोघांच्या कामाचं जे सूत्र आहे ते एकच आहे. बाबासाहेबांनी जो काही आपल्या कार्याचा जो संदर्भ तत्कालीन परिस्थितीला धरून जो ठेवला होता, ज्याला धरून, ज्या मुद्द्याला धरून त्यांनी जे कार्य केलं त्याला आपण अस्पृश्यतेच्या उच्चाटनाचं कार्य म्हणू शकतो, सामाजिक कार्य म्हणू शकतो. आणि अस्पृश्यतेच्या उच्चाटनाबरोबरच पूर्वास्पृश्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक, बौद्ध धर्माच्या अर्थाने धार्मिक अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देणं आणि सर्वांगीण विकासाला वातावरण निर्माण करणं, असा बाबासाहेबांच्या कार्याचा आपल्याला एक म्हणजे रोख जो आहे, जी दिशा आहे ती ही दिसते. आणि त्यांच्या कार्याचा परिणाम म्हणूनच आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. कारण त्यांनी जी संधी निर्माण करून दिली, त्यांनी जी आपल्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची जी योजना आखली होती, त्याचं फलित म्हणजे आज आपण जे काही काम करतो आहोत, जे काही शिकलेले आहोत, जे काही नोकऱ्या करतो आहोत आणि विशेषतः जो काही बुद्ध धम्माचा अंगीकार आपण करून आपल्या जीवनाला एक योग्य आकार देण्याचा आपण जो प्रयत्न करत आहोत, हे सगळं बाबासाहेबांच्या कार्याचं फलित आहे. आणि त्यातला जो मुख्य भाग आहे, जो त्यांच्या जीवन कार्यात त्यांनी शेवटी तडीस नेला, ज्याला आपण बुद्ध धम्माचा स्वीकार म्हणतो, हे पाऊल त्यांनी सर्वात शेवटी उचललं. परंतु आपल्याला असं दिसतं की पहिल्यापासूनच त्यांचं जे लक्ष आहे, पहिल्यापासूनच त्यांचा जो रोख आहे, त्यांची जी दिशा आहे, हे बुद्धांच्या तत्वज्ञानाला धरूनच होती किंवा बुद्धांच्या शिकवणीला धरूनच होती. आणि त्यातला एक जो मुख्य भाग आहे तो जागृतीचा आहे, ज्याला पालीमध्ये सती असं म्हटलेलं आहे. तर या सती बद्दलचा थोडासा परिचय आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. सती का महत्वाची आहे याचा उलगडा अनुभवाच्या आधारावर करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला खात्री आहे हा जो सती आहे, सती शब्द आहे, अनापान सतीच्या निमित्तानं काही लोकांनी ऐकलं असेल. कारण आता काही लोक बौद्ध धर्माच्या प्रवाहामध्ये आहेत, काही लोकांनी काही शिबिरं केलेली आहेत. भोसले सरांनी मला सांगितलं काही लोकांनी विपස්සनेच्या संदर्भात पण काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांच्यापैकी कोणी इथं आहे की नाही मला माहिती नाही. असतील तर भोसले सर मला ते नंतर पॉइंट आउट करतील ती गोष्ट. तर काही लोक विपස්සनेच्या क्षेत्राशी संबंधित आहेत, काही लोक ज्याला
जुनं त्रैलोक्य बौद्ध महासंघ म्हणतात किंवा आज त्याला त्रिरत्न बौद्ध महासंघ म्हणतात, त्याच्याशी काही लोक कनेक्टेड आहेत. आणि आपण इतरत्र पाहतो काही लोक ओशोंशी कनेक्टेड आहेत, काही लोक थाई मेडिटेशन शिकतात, काही बर्मी शिकतात, काही श्रीलंकन मेडिटेशन शिकतात. आणि बाबासाहेबांनी आपल्याला जो या प्रवाहात येण्यासाठी जो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून आपल्याकडे आपल्या अवलोकनासाठी दिला, त्याच्या अनुषंगाने पण बरेच लोक म्हणजे अभ्यास करतायत, त्यांनी केलेला आहे, करतायत आणि पुढे करत राहतील. आणि त्याच्यानुसार सुद्धा त्यांनी बौद्ध धर्माचा परिचय करून घेण्याचा आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे, काही करतायत. आणि आपण पाहतो की बुद्ध धर्माविषयी अपरिचित असे फार थोडे लोक आहेत किंवा बुद्ध धर्म माहितीच नाही. आजच्या काळात तरी मला असं वाटतं की बुद्ध धर्माविषयी बरीचशी प्राथमिक माहिती का होईना प्रत्येकाला आहे. नमो तस्स पासून आपण सुरुवात केली, त्रिशरण पंचशील म्हणतो. काही लोकांचा आपण पाहतो अनेक गाथा माहिती आहेत, बुद्ध आणि त्यांचा धम्माचं पठण केलेलं आहे, अनेक सूत्रांचं पठण केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती आहेत. त्याच्यामध्ये हा सती हा जो शब्द आहे, हा सती शब्द काही लोकांना माहिती असावा. अजिबात कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मला काही प्राथमिक गोष्टी सांगण्याची गरज आहे, त्यांना अजिबात माहिती नाही. तर जसं मी आपल्याला सांगितलं की सती याचा अर्थ जागृती असा होतो, आत्मभान असा एक त्याचा मी अर्थ करतो, अवेअरनेस त्याला आपण म्हणतो. तर ही अवेअरनेस कशाची, ही जागृती कशाची, हे भान म्हणजे काय, हा आपल्याला थोडासा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. आणि मुद्दाम आपण एक प्राथमिक चर्चा आपण त्याच्यावर करतात. बुद्धांच्या जीवनाकडे आपल्याला थोडस वळालं पाहिजे आधी, की बुद्धांनी आपल्याला असं सांगितलं जातं की बुद्धांनी गृहत्याग केला आहे. ग्रंथातही तसंच उल्लेख केलेला आहे की बुद्धांनी जी प्रमुख गोष्ट जी केली ती गृहत्यागाची होती. आणि त्याच्यानंतर त्यांना बुद्ध धम्माचा शोध लागला आणि तो आपल्यापर्यंत, तो शोध आपल्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लोकांकडून आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्याचा आपण अभ्यास करतो. परंतु बुद्धांनी गृहत्याग फक्त केला की आणखीन काही, याचा उलगडा बाबासाहेबांनी स्वतः बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये केलेला आहे. की बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय हे जे दोन गट होते, तर शाक्य म्हणजे बुद्धांचा सिद्धार्थ गौतमांच्या वडिलांकडचं कुल शाक्य कुल, आणि कोलीय जे आहे ते आईकडचं कुल. तर शाक्य आणि कोलीय म्हणजे आईकडचे लोक आणि वडिलांकडचे लोक हे रोहिणी नदीच्या पाण्यावरून युद्ध करणार आहेत, युद्ध करायचं ठरवतात. आणि शाक्य संघ सिद्धार्थ गौतमाला म्हणतात की तुम्हाला युद्धामध्ये सहभागी व्हावं लागेल. तर सिद्धार्थ गौतम असं म्हणतात की हा जो पाण्याचा प्रश्न आहे, हा पाण्याचा प्रश्न सामंजस्यानं चर्चेनं सुटू शकत नाही का. तर त्यांच्या त्या म्हणण्याला शाक्य संघानं दुजोरा दिला नाही, समर्थन केलं नाही. शाक्य संघाने असं ठरवलं की नाही, युद्ध करायचं आहे. त्यामुळे सिद्धार्थ गौतमांनी युद्ध करायला, त्यांनी युद्धामध्ये सहभागी व्हायला नकार दिला. नकार दिल्यामुळे शाक्य संघानं त्यांना एक तर तू ह्याच्यामध्ये सहभागी हो, युद्धामध्ये सहभागी हो, जर तू होणार नसील तर तुला शिक्षा भोगावी लागेल. काय शिक्षा भोगावी लागेल, तर एकतर तुला हे राज्य सोडून जावं लागेल, आणि जर हे तू राज्य सोडून गेला नाहीस तर आणि इथंच थांबलास तर तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर शाक्य संघ बहिष्कार टाकील. सर्व याच्यापासून तो तुम्हाला वंचित राहावं लागेल आणि ते तुम्हाला सहन करावं, ते तुम्हाला भोगावं लागेल, ती शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल.
तर सिद्धार्थ गौतमांनी असा विचार केलेला आहे की मला एक मी मी याच्याशी सहमत आहे, युद्धाशी असहमत आहे, पण त्याची शिक्षा तुम्ही माझ्या कुटुंबाला का देता? त्यापेक्षा माझ्या कुटुंबाला इथं राहू द्या, मी देश त्याग करतो म्हणजे राज्य त्याग करतो. शिक्षा म्हणून सिद्धार्थ गौतमांनी राज्य त्याग केलेला आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी पॉइंट आउट केलेली आहे बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये. आणि राज्य त्याग केला म्हणून गृहत्याग घडून आलेला आहे. तर सिद्धार्थ गौतमांच्या बाबतीत जे असं सांगितलं जातं की त्यांनी गृहत्याग केला, रात्री यशोधरा झोपेत होती, राहुल त्यांचा मुलगा छोटा होता, तान्हा होता आणि कोणाला न सांगता ते पळून गेले वगैरे. हा जो सिद्धार्थ गौतमांवर विरोधकांनी जो आरोप केलेला आहे आणि सिद्धार्थ गौतमांना बुद्धांना पळपुटा ठरवलेला आहे, याचं खंडन करण्यासाठी बाबासाहेबांनी संशोधनातून रोहिणी नदीचा मुद्दा उपस्थित करून बुद्धांनी सिद्धार्थ गौतमांनी युद्धाला विरोध म्हणून राज्यत्याग केलेला आहे आणि गृहत्याग ही सेकंडरी बाब आहे. गृहत्याग ही दुय्यम गोष्ट आहे. कारण सिद्धार्थ गौतमांनी जर फक्त गृहत्याग केला असता, फक्त घर सोडून गेले असते, तर मग ज्ञानप्राप्तीनंतर, बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धांच्या संघामध्ये सिद्धार्थ गौतमांची मावशी जिनं सांभाळ केला सिद्धार्थ गौतमांचा, ती त्यांच्या संघामध्ये आली नसती, शुद्धोधन आले नसते, नंतर राहुल आला नसता, यशोधरा आली नसती, किंवा शाक्य संघातले बराच मोठा वर्ग हा बुद्धांच्या संघामध्ये येऊन सहभागी झाला. बुद्धांनी जर गृहत्याग केला असता तर त्यांचं घरातले लोक आणि इतर शाक्य संघाचे लोक हे बुद्धांच्या संघामध्ये येऊन सहभागी झाले नसते. त्यामुळे बुद्धांनी जो गृहत्याग केला असता, जो विरोधकांचा खोटा दावा आहे किंवा तसं जे ग्रंथामध्ये उल्लेख केला जातो, याच्याशी मी तरी स्वतः व्यक्तिगतरित्या तीव्रपणे विरोधी आहे. बुद्धांचा मुख्य जो भाग आहे तो गृहत्यागाचा नसून राज्यत्यागाचा आहे आणि तो युद्धाला विरोध म्हणून आहे. कारण युद्धाने कुठलाही प्रश्न सुटत नाही, हे आजही आता सगळं जग सांगतंय, आपणही त्याचा प्रचार करतोय. सिद्धार्थ गौतमांपासून ही गोष्ट चालत आलेली आहे. सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केल्यानंतर ते युद्ध नंतर झालं नाही, हे देखील आपण लक्षात घेऊ की त्यांच्या प्रयत्नांना खरं ते गृहत्याग, ते राज्यत्याग केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. ते कसं, तर नंतर युद्ध झालंच नाही, शाक्य कोल्यांमध्ये युद्ध झालंच नाही आणि रोहिणी नदीचा प्रश्न शेवटी सामंजस्यानं सोडवला गेला. आणि त्यांना काही लोक, त्यांचे अनुयायी म्हणायचे की आता किंवा त्यांचे मित्र म्हणायचे की आता युद्धाचा प्रश्न मिटलेला आहे, तर तुमचा जो काही राज्यत्याग आहे किंवा गृहत्याग आहे तो तुम्ही माघारी घ्या आणि आपण परत राज्याकडे जाऊ. तर सिद्धार्थ गौतमांच्या मनामध्ये जो वेगळा मुद्दा या निमित्तानं निर्माण झाला तो असा आहे की संघर्ष का असतो. आजही आपण पाहतो संघर्ष ही मानवी समाजातली, मानवी जीवनातली फार 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 महत्वाची बाब आहे, फार महत्वाचा घटक आहे संघर्ष, युद्ध. आजही पाहतो आपण, घराघरात युद्ध असतात, भावाभावात तंटे असतात, घराघरात युद्ध असतात, जाती जातीत युद्ध असतात, समाजामध्ये वाद असतो, देशादेशांमध्ये वाद असतो. आणि आज आपण पाहतो की संपूर्ण जग जे आहे हे युद्धाच्या सावटाखाली आहे, है ना. मग ते आता ते समोरासमोर युद्ध नसेल, ते आण्विक युद्ध, पूर्वी आण्विक युद्ध होते आणि आत्ताच जर युद्धाचं जे स्वरूप पाहिलं हे आता काय म्हणतो आपण त्याला, सायबर सारख्या गोष्टीनं याला धरून ते चालू आहे. जे काही जो काही काय विरोध व्यक्त केला जातो किंवा जो काही विध्वंसाचा जो विचार केला जातो
तो फार हुशारीनं आणि बुद्धी चालवून संपूर्ण मनुष्य समाजाला, जागतिक समाजाला अडचणीत आणण्याचं काम ही आता ही मॉडर्न टेक्नॉलॉजी करते की काय असं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यावर आपण चर्चा करू शकतो, हा वेगळा मुद्दा आहे. परंतु बुद्धांच्या मनातला दुसरा एक त्यांच्या चिंतनातून म्हणा किंवा त्यांच्या साधनेतून म्हणा, एक त्यांच्या मनात दुसरा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे. बाहेर पडल्यानंतर, राज्यत्याग केल्यानंतर, की माणसाच्या जीवनामध्ये दुःख का असतं? माणसाच्या जीवनामध्ये विवंचना का असते? माणसाचं मन विचलित का असतं? तणाव का असतो? मन स्थिर का नसतं? शांत का नसतं? तर हा जो म्हणजेच एका शब्दात त्यांनी म्हटलं, दुःख का आहे जगामध्ये? दुःख का आहे? हा प्रश्न सामान्य माणसाला नाही पडत. हा असा प्रश्न महापुरुषांना, मोठ्या लोकांना पडतो. हा प्रश्न बाबासाहेबांना पडला. ते जातीयतेचं दुःख असेल, परंतु प्रश्न दुःखाचाच होता. बुद्धांना मानवी किंवा जीवनातल्या दुःखाचं जे सत्य आहे, जे तुम्हा आम्हा सगळ्यांना ते आहे, दुःख, यातना, तर हे काय आहे? आपल्याला प्रश्न पडत नाही. आपल्याला असं वाटत नाही की आपलं मन का विचलित असतं? आपल्याला शांत झोप का येत नाही? ज्याला बुद्धांनी सुखम सेती म्हटलेलं आहे. सुखाने झोप का येत नाही? किंवा आपलं मन सतत तणावामध्ये, स्पर्धेमध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये म्हणजे वकवक करण्यामध्ये का असतं? आपलं मन सतत सतत तणावामध्ये का असतं? असा प्रश्न सामान्य आपल्यासारख्या सामान्य माणसाला पडत नाही. आपण काय म्हणतो? जाऊ द्या. आपण काय म्हणतो? मला जर माझ्या मनात जर काही ताण असेल, तणाव असेल, तर मी काय करणार? तिथून पळ काढणार आणि माझं मन दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवणार. म्हणजे समजा मला जर बोर झालं तर आपण काय करतो? आपण मनोरंजनाचा आधार घेतो किंवा सिनेमाचा आधार घेतो किंवा आता इंटरनेटवरच्या अनेक गोष्टीही करतो, पाहतो. तर स्वतःला रंजनामध्ये गुंतवतो. आणि आता काही लोकांचं असं आहे की समजा जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आहे, दुःख आहेत, यातना आहे, तणाव आहे, संकट आहेत. तर मग काही लोक काय करतात की असा विचार करतात की हे जे जीवन आहे, हे जे दुःख आहे जीवनातलं, याचं हे कोणीतरी निर्माण केलेलं आहे. ज्यानं हे जग निर्माण केलंय, ती मानवी मनानं त्याला जे काही नाव दिलेलं आहे, त्याला देव असं म्हटलेलं आहे, अल्लाह म्हटलेलं आहे किंवा जे काही आहे ते नाव. तर तो जो ईश्वर आहे, तो जो परमेश्वर आहे, त्याने ही सर्व सृष्टी निर्माण केली. आपल्यालाही त्यांनीच निर्माण केलं. त्यामुळे आपल्या जीवनातलं दुःखही त्यानंच निर्माण केलं आणि तो पाहून घेईल. म्हणून माणसाच्या मनातून ईश्वराची निर्मिती झाली. माणसाच्या मनानं एक काल्पनिक सिक्युरिटी निर्माण केलेली आहे आणि त्या सिक्युरिटीला त्यांनी देव किंवा जे काही नाव दिलेलं आहे ते दिलेलं आहे आणि त्याची तो भक्ती करतो किंवा त्यांनी माझा प्रश्न सोडवावा, कारण त्यांनी हे जग निर्माण केलं, त्यांनीच मला निर्माण केलंय आणि मग माझ्या हातात काही नाही. ही जी हतबलता आहे, या हतबलतेतून मग याच्यातून ईश्वरवाद निर्माण झाला आणि भक्ती आणि मग ईश्वराला धरून जे धर्म आहेत किंवा धर्मग्रंथ आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, चालीरीती आहेत, त्या निर्माण झाल्या आणि त्याला धरून लोक आपलं जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रश्न त्या पद्धतीनं कोणाचा सुटलाय असं तरी अजून सिद्ध झालेलं नाही. म्हणजे जे लोक आता समजा आस्तिक आहेत, ईश्वर मानतात, ते दुःखमुक्त झालेत असं काही कुठं पाहायला मिळत नाही. त्यांना केवळ एक आशा आहे, पण तशी त्यांची आशा फलद्रूप झाली आणि प्रश्न सुटलाय असं काही कोणाच्या बाबतीत दिसून येत नाही. बुद्धांना देखील हा दुःखाचा प्रश्न जेव्हा सतावत होता, त्याला ते म्हणाले की आता हा प्रश्न कसा सोडवायचा? मग तत्कालीन परिस्थितीमध्ये
त्यांनी जे काही साधना केल्या, जे काही पद्धती अवलंबल्या तत्कालीन परिस्थितीमध्ये, मग आपण पाहतो की आलार काला, मुद्दक रामपुत्र किंवा भृगु ऋषी यांच्याकडून त्यांनी काही ध्यान साधना शिकून घेतल्या आणि आपलं विचलित मन त्या ध्यान साधनांच्या विषयामध्ये लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ग्रंथामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्यांनी त्या ज्या साधना आहेत, त्या ज्या ध्यान साधना आहेत, त्या ध्यान साधना करता करता ते त्या गुरूंच्या बरोबरीला आले. म्हणजे उद्दक रामपुत्र आधी आधी आलार काला, मग उद्दक रामपुत्र किंवा या लोकांच्या ते बरोबरीला आले. बरोबरीला आले म्हणजे काय, त्यांनी ज्या ध्यानाच्या प्राप्ती केल्या होत्या, त्यांनी ज्या एकाग्रतेची प्राप्ती त्यांनी जी केली होती, त्या पातळीवर सिद्धार्थ गौतम पोहोचले. तोपर्यंत ते बुद्ध नव्हते झाले. त्या एकाग्रतेच्या पातळीपर्यंत सिद्धार्थ गौतम पोहोचले. आणि आलार काला, मुद्दक रामपुत्र त्यांना म्हणतात की आमच्याकडे जे देण्यासारखं होतं ते तुम्हाला दिलं आणि तुम्हाला ते समजलं, तुम्हाला ती प्राप्ती झाली. आता आमच्याकडे देण्यासारखं दुसरं काही नाही. तर मग सिद्धार्थ गौतमांचं त्यांना उत्तर काय काय होतं की त्यांनी धन्यवाद दिले. त्यांना धन्यवाद दिल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही जे मला सांगितलं, जे ते तुम्ही जे मला दिलं त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पद्धतीनं मन स्थिर झालं, एकाग्र झालं तात्पुरतं, परंतु दुःखाचा जो प्रश्न आहे, विवंचनेचा जो प्रश्न आहे, मनाच्या विचलनाचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न केवळ एकाग्र कृत्रिमरित्या मन दुसरीकडे एकाग्र करून तो प्रश्न सुटत नाही, सुटू शकत नाही. हा निष्कर्ष बुद्धांनी त्यांना सांगितला आणि मग स्वतःच्या मार्गाने दुःखमुक्तीचा उपाय शोधण्यासाठी त्यांनी ते तिथून बाहेर पडलेले आहेत. उद्दक रामपुत्र आलार काला यांच्याकडून. ही पार्श्वभूमी मुद्दाम आपल्याला सांगतो, कारण सतीकडे यायचं म्हटल्यानंतर का सतीकडे वळाले ते, जागृतीच्या शोधाकडे ते का वळाले, याचं उत्तर आपल्याला जर शोधायचं असेल तर ते ह्या पार्श्वभूमीमध्ये मिळते, ह्या बॅकग्राऊंड मध्ये मिळतं. मग ध्यान साधनेचा सिद्धार्थ गौतमांनी त्याग केलेला आहे, ही गोष्ट आपल्याला अंडरलाईन करायची आजच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण जे काय वेगळं जे आता बोलतोय ते या अर्थानं सिद्धार्थ गौतमांनी ध्यान साधनेचा त्याग केलेला आहे, परंतु आणखीन पुढच्या ध्यान साधना आत्मक्लेशाच्या काही साधना त्यांनी केल्या मग त्यानंतर, आणि याचा उल्लेख बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये पण आलेला आहे. हे आपण पाहू शकतो. पुढे त्यांनी आत्मक्लेशाची जी काही ध्यान साधना केली, आत्मक्लेशाच्या ज्या काही साधना केल्या त्या इतक्या कठोर होत्या की त्याच्यामध्ये ते मृत्यूच्या समीप जाऊन पोहोचले, मृत्यूच्या जवळ जाऊन पोहोचले. कारण त्यांची आत्मक्लेश स्वतःला त्रास देण्याचं, कारण या इच्छा आकांक्षा जर दुःखाचं कारण आहेत, ही तृष्णा जर दुःखाचं कारण आहे, मन हे जर दुःखाचं कारण आहे, इंद्रियांचे विषय हे जर दुःखाचं कारण आहे, तर मग त्याला आणखी त्याला इतका त्रास द्या, इतका त्रास द्या, त्याला इतकं त्याला वंचित ठेवा. तर तो जो आत्मक्लेशाचा जो आत्मक्लेशाच्या जी प्रॅक्टिसेस किंवा साधना त्यांनी केलेल्या आहेत, ते या थराला जाऊन ते पोहोचले की त्यांचा ते शेवटी चक्कर येऊन पडले, घेरी येऊन पडले, पूर्ण अशक्त झाल्यामुळे घेरी येऊन पडले, चक्कर येऊन पडले. नंतर आपल्याला हे माहिती असेल की सुजातानं त्यांना मग ते अन्नदान केलं, खीरदान केलं, आणि मग ते घेतल्यानंतर त्यांनी ते थोडेसे ताजेतवाने झाले आणि मग ते विचार करू लागले, जेव्हा मी राजपुत्र होतो तेव्हा देखील दुःख होतं, मी ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या साधना केल्या तरी देखील दुःख आहे. दुःख मुक्ती नावाची गोष्ट आहे की नाही माणसाच्या जीवनामध्ये? का मनुष्याने जन्म घ्यायचा, दुःखाबरोबर जन्म घ्यायचा आणि मृत्यूपर्यंत दुःख भोगायचं, असंच माणसाच्या जीवनाचं स्वरूप आहे की काय? दुःखमुक्ती नावाची गोष्ट आहे की नाही? या गोष्टीबद्दल ते जेव्हा विचार करू लागले, त्याच्यानंतर जसं बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये म्हटलेलं आहे
की 40 दिवसाच्या चिंतनासाठी किंवा स्वतःचं अवलोकन, जीवनाचं अवलोकन करण्यासाठी ते 40 दिवस बुद्धगयेला बसले. एका झाडाखाली, त्याला पिंपळ वृक्ष म्हटलेला आहे, बोधी वृक्ष म्हटलेला आहे. त्या पिंपळाच्या झाडाखाली ते 40 दिवस चिंतनाला बसले. 40 दिवस पुरेल इतकं अन्न त्यांनी जे काही आहे ते गोळा करून ठेवलं होतं. आणि 40 दिवसात त्यांना ज्ञानप्राप्तीचा तो लाभ झाला. तो शोध त्यांना लागला की दुःखमुक्ती आहे, हा अनुभव त्यांना आला. दुःखमुक्ती त्यांना मिळाली, ज्याला आपण बुद्धत्व म्हणतो, ज्याला आपण निब्बाण म्हणतो. तर ही जी बुद्धत्व, ही जी काही दुःखमुक्ती आहे, ही त्यांना कशी मिळाली, हा खरा प्रश्न आहे. हा खरा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर स्वतः सिद्धार्थ गौतमांनी या आनापानसती सुत्तामध्ये दिलेलं आहे. ज्याचा संदर्भ घेऊन आपल्याला आता थोडासा विचार करायचा आहे. आणि त्याचा आपण आज फक्त परिचय करून घेणार आहोत की त्यांना जी दुःखमुक्ती मिळालेली आहे ती ज्याच्या आधारे मिळालेली आहे, त्याचा संदर्भ या आनापानसती सुत्तामध्ये येतो. छोटस सुत्त आहे हे आता मी थोडस त्याला एडिट करून त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे. ते आपल्या सर्वांसाठी अभ्यासासाठी आपल्यापर्यंत येईलच, तर तुम्ही ते पुस्तक मागवून घ्यायचं आहे. तर या छोट्याशा सूत्राच्या आधारे बुद्धांनी दुःखमुक्तीसाठी जे काय प्रयत्न केले त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये, त्याचं एक सूत्र, त्याचा एक काय म्हणू फॉर्मॅट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. पण याचा अभ्यास आपण का करायचा, असा एक थोडासा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आपण, की का अभ्यास करायचा. एक म्हणजे आपण बौद्ध आहोत म्हणून फक्त करायचा अभ्यास फक्त बौद्धांसाठी आहे का, बौद्धांनाच फक्त दुःखमुक्तीची आवश्यकता आहे का, ताणतणाव फक्त बौद्धांनाच असतो का, मनाचं विचलन फक्त बौद्ध लोकांनाच आहे का, की प्रत्येक माणसाला आहे, प्रत्येक प्राणी मात्राला आहे. तर प्रत्येक माणूस हा दुःखी आहे, प्रत्येक प्राणी हा दुःखी आहे, माणूस आणि प्राणी हा हे दुःखी आहे. त्यामुळे दुःखमुक्ती प्रत्येकाला पाहिजे. तर ज्याला हे काम करायचंय, जीवनाचा हा प्रश्न ज्याला सोडवायचा, त्याच्यासाठी बुद्धांची शिकवण आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. आणि ज्यांना हे काम करण्याचं अजून असं वाटत नाही की आपल्या जीवनातला प्रश्न आपल्याला सोडवला पाहिजे, मग त्यांना बुद्धांचा धम्म लवकर लक्षात येत नाही. तर तो आपल्याला लक्षात घ्यायचा. तर बुद्धांनी तो जो प्रश्न आहे जीवनातल्या दुःखाचा, विवंचनेचा, तणावाचा, ताणतणावाचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवला, त्याचं सूत्र आपल्याला या आनापानसती सुत्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर फार सोप्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की भिक्खूंनो, साधकांनो हा शब्द मी या ठिकाणी जोडलेला आहे मुद्दाम. भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या म्हणजे विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असेल. भिक्खूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचे आहे म्हणजे दुःखमुक्ती, म्हणजे बाण ज्याला म्हणतात, ताणतणावातून मुक्ती ज्याला म्हणतात, जे प्राप्त करायचे आहे ते प्राप्त करण्यासाठी ज्याचा अनुभव घ्यायचा आहे, साक्षात्कार करून घ्यायचा आहे, तो करण्यासाठी प्रयत्न करा. हे संबोधन फक्त भिक्खूंना त्यांनी दिलेलं नाही असं माझं मत आहे. ते सर्वांना दिलेलं आहे. भिक्खूच नाही, इतर उपासकांना सुद्धा, इतरांना सुद्धा ते करण्यासाठी त्यांनी संबोधित केलेलं आहे. ग्रंथांमध्ये जरी फक्त भिक्खूंना असा शब्द आलेला असला तरी मला वाटतं दुःख जर सर्वांनाच आहे तर मग ते सर्वांना लागू पडतं आणि सर्वांनी तसा प्रयत्न केला पाहिजे असं जणू काय बुद्धांना सांगायचं आहे. तर भिक्खूंनो, साधकांनो, म्हणजे आता हा जो अनुभव घ्यायचा, हा दुःखमुक्तीचा जो काय अनुभव घ्यायचा तो कशा प्रकारे येईल याचं सूत्र त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की भिक्खूंनो, साधकांनो,
आनापान सतीची भावना केल्याने म्हणजे साधना केल्याने प्रॅक्टिस केल्याने ती महाफलदायक होते. तर आनापान सती हा सेंट्रल पॉइंट किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे दुःखमुक्तीचा अनुभव घेण्याचा. आनापान सती म्हणजे काय? आता काही लोकांना हा शब्द माहिती असेल. आन म्हणजे जेव्हा आपलं शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेतं त्याला आन म्हटलेलं आहे. जेव्हा आपलं शरीर नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं त्याला अपान म्हटलेलं आहे. तर आन आणि अपान ज्याला आपण श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया म्हणतो, रेस्पिरेशन म्हणतो, ब्रीदिंग म्हणतो, ह्या ब्रीदिंगच्या आधारे सुरुवात करण्याचा बुद्धांनी संकेत दिलेला आहे किंवा एक पॉइंट आउट केलेला आहे, अंगुली निर्देश केलेला आहे. काय केलं सांगितलेलं आहे? आनापान सती पासून सुरुवात करा. सती म्हणजे जागृती, हे आपण पाहिलेलं आहे. सती म्हणजे भान. आता इथे आनापान सतीचा अर्थ काय? आन म्हणजे शरीर जेव्हा श्वास आत घेतं नैसर्गिकपणे त्याचं भान ठेवा, त्याची जागृती ठेवा, त्याची सती ठेवा. जेव्हा शरीर नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं त्या अपानची सती ठेवा, म्हणजे आन सती, अपान सती. श्वास शरीर आत घेताना श्वास आत येत आहे हे नैसर्गिक कार्य शरीराचं पहा, त्याचं भान ठेवा, जागृती ठेवा. जेव्हा शरीर नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडित असेल त्या बाहेर पडणाऱ्या श्वासाचं भान ठेवा, जागृती ठेवा. आन सती, अपान सती, आत येणाऱ्या श्वासाची जागृती, बाहेर पडणाऱ्या श्वासाची जागृती. हे जे श्वासोच्छ्वासाचं आवागमन आहे, आत येणं आणि बाहेर पडणं आहे, हा सुरुवातीचा अभ्यास आहे, म्हणजे प्रॅक्टिस आहे, साधना आहे. ही कशी करायची हे एकदा आपल्याला समजलं की मग ही जागृतीची जी साधना आहे जी आपल्याला शेवटी दुःखमुक्तीपर्यंत, तणावमुक्तीपर्यंत, शांततेपर्यंत, मनाच्या स्थिरतेपर्यंत आणि शांततेपर्यंत आणि एकाग्रतेपर्यंत, नैसर्गिक एकाग्रतेपर्यंत नेणार आहे. ते काम आपल्याला तो आपला हेतू साध्य होणार आहे. आता जसं भोसले सरांनी एक मुद्दा मला सांगितलेला आहे की काही लोकांना असं वाटतं की मन एकाग्र कसं होईल हे सांगा, असा एक त्यांनी मला मुद्दा दिला. तर त्याचं उत्तर असं आहे, दोन प्रकारे एकाग्रता आपल्याला मिळू शकते. एक तर मनाला कुठल्या तरी विषयामध्ये लावा. ज्या ध्यान साधनेच्या अनेक पद्धती आहेत त्या विषयामध्ये आपण मन लावलं, इच्छेच्या बळावर, इच्छेच्या जोरावर आपण त्याच्यावर आपलं मन फोकस केलं, मन लावलं आणि तिथं इच्छेच्या बळावर एकाग्र होण्याचा प्रयत्न केला तर काही काळानंतर आपलं मन तात्पुरतं स्थिर होतं, शांत होतं, एकाग्र होतं. पण तात्पुरतं होतं. तात्पुरतं म्हणजे काय? जोपर्यंत तो विषय आहे त्या विषयाची मन कनेक्टेड आहे, जोडलं गेलेलं आहे, तोपर्यंतच आपलं मन स्थिर आणि शांत होतं. तो विषय संपला की आपलं मन पुन्हा विचलित होतं. हे आता जे लोक ते अभ्यास करतायत, प्रॅक्टिस करतायत त्यांना हे माहिती आहे. 30-40 वर्ष साधना करून देखील मन स्थिर आणि शांत होत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. त्याचं कारण काय की कृत्रिमरित्या एखाद्या विषयावर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो तेव्हा मन कृत्रिमरित्याच एकाग्र होणार, काही काळापुरतं एकाग्र होणार. मग त्याच्यासाठी विषय कोणकोणते आहेत? अनेक विषय आहेत. आपण अभ्यास करताना सुद्धा ते आपलं ध्यानच असतं, त्या विषयावर आपलं ध्यान असतं. किंवा काही लोक श्वासाचं ध्यान करतात किंवा काही लोक सगळे ईश्वरवादी धर्म जे आहेत हे सगळे ध्यानावर आधारलेले आहेत. ईश्वराचं ध्यान, ग्रंथांचं ध्यान, माळा जपणं, जे काही त्यांचे विषय आहेत ते सगळे ध्यानाचेच विषय आहेत. आणि बुद्धांनी देखील, सिद्धार्थ गौतमांनी देखील त्या पद्धतीने ते करून पाहिलेलं होतं.
परंतु त्यांनी शेवटी असा निष्कर्ष काढलेला आहे की त्यानं मन तात्पुरतं एकाग्र होईल, तात्पुरतं शांत होईल. मनोरंजनाची साधनं देखील तेच सांगतात आपल्याला. बघा की आपण समजा संगीतामध्ये आपलं मन रमवलं तरी देखील आपलं मन स्थिर आणि शांत होऊ शकते. किंवा आता काही लोक मेणबत्तीच्या प्रकाशाकडे पाहत राहा तर त्याने देखील मन थोडा वेळ स्थिर आणि शांत होतं. तर अशा प्रकारे कृत्रिमरित्या मन स्थिर आणि शांत एकाग्र करण्याचे पण अनेक प्रकार माणसानं शोधून काढलेले आहेत. आणि या मार्गाने बुद्धांनी पण, सिद्धार्थ गौतमांनी पण त्यावेळेला जाऊन पाहिलं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की कृत्रिम एकाग्रता म्हणजे तणावमुक्ती नाही. आपलं मन जर तणावातून मुक्त केलं, त्रासातून मुक्त केलं, आपलं मन जर विचलनातून मुक्त केलं, त्याचं डिस्टर्ब होण्याचं कारणच जर आपल्याला लक्षात आलं, त्या कारणाचं जर निवारण केलं, म्हणजे दुःख लक्षात आलं आणि दुःखाच्या कारणाचं जर आपल्याला तपास लागला, आपल्याला दुःखाचं कारण कळालं, तर त्या कारणाचं उच्चाटन झालं की दुःखमुक्ती मिळणार. म्हणजे ज्याच्यामुळे मन विचलित होतं त्या विचलनाचं कारण आपल्याला लक्षात आलं की आपल्या मनाचं विचलन हे कमी कमी होऊन ते नष्ट होणार, म्हणजे मन स्थिर आणि शांत एकाग्र होणार आणि दुःखमुक्त होणार. ही गोष्ट बुद्धांनी लक्षात आणून दिलेली आहे. आणि त्याच्यासाठी हे दुःख कुठं आहे, दुःखाचा अनुभव आपल्याला कुठे येतो, आता हा देखील आपण एक चर्चात्मक विषय घेऊ शकतो. कारण हे सगळ्या गोष्टी सांगण्यापेक्षा आपण याच्यावर जर चर्चा केली तर मला वाटतं याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकू शकतो आणि मग आपण सतीकडे पुन्हा वळू शकतो. माझा या ठिकाणी आपल्याला प्रश्न, आता इथे 11 लोक उपस्थित आहेत आणि लिमिटेड लोक आहेत, चर्चा करण्यासाठी चांगलं वातावरण आहे, म्हणजे चांगली संख्या आहे. दुःख जे होतं, माणसाचं मन जे मनुष्य जो विचलित होतो, हे दुःख जे आहे, अस्थिरता जी आहे, ही कुठं आहे, याच्यावर चर्चा करूया का संतोष सर, भोसले सर? हो सर. तर मना विचलन जे आहे ते कुठं आहे, डिस्टर्बन्स जो आहे तो कुठं आहे, एकाग्रता भंग होते म्हणजे नेमकं काय होतं? इथे एक प्रश्न उत्तर आलेला आहे, संदीप कांबळेंनी उत्तर दिलेलं आहे. इन माइंड. आपण माईक ओपन करून बोलू शकता, तुम्ही माईक आपला ओपन करून आपण बोलू शकता, म्हणजे चॅटिंगच करायला पाहिजे असं नाही, तुम्ही बोलू शकता. तर हे विचलन कुठं आहे, तर एक उत्तर आलेलं आहे मनामध्ये. बरोबर, जे विचलित आहे ते मनच आहे. का आणखी कुठं आहे विचलन, डिस्टर्बन्स आणखी कुठं आहे? एकाग्रता पाहिजे म्हणजे कशाला, कुठे एकाग्रता पाहिजे? तर आपल्या मनामध्ये मन एकाग्र पाहिजे, मनामध्ये एकाग्रता पाहिजे, चित्तामध्ये एकाग्रता हवी. चित्त आणि मन, आपण त्याचं थोडंसं विश्लेषण करूया. चित्त म्हणजे इमोशन्स आहेत, चित्त म्हणजे भावना आहे, मन म्हणजे थिंकिंग प्रोसेस आहे, आणि थिंकिंग प्रोसेसला डिस्टर्ब करणारं चित्त आहे. याच्याविषयी आपण थोडंसं नंतर करूया. परंतु हे आपल्या सामान्य भाषेत आपण असं म्हणतो की विचलित जे आहे ते मन असतं. आता हे मन कुठे आहे, हे चर्चेसाठी मुद्दे आहे का? कारण प्रत्येकाकडे मन आहे आणि प्रत्येकाचं मन विचलित असतं, प्रत्येकाचं मन अशांत असतं कुठल्या ना कुठल्या निमित्तानं, किंवा शांत नसतं, ज्याला बुद्धांनी म्हटलं सुखम स्थिती म्हटलेलं आहे, म्हणजे सुखानं झोपत नाही मन, कधी सुखानं झोपत नाही, झोपलं तरी ते कधी सुखानं शांत झोपत नाही. पण हे मन कुठं आहे? त्याला मनस्स उत्संग असं म्हणतात ना सर.
मनस्स उत्संग असं म्हणतात ना. मनस्थ मनस्स उत्संग म्हणजे म्हणजे जे या जीवनामध्ये किंवा या निसर्गामध्ये जे काही वाईट आणि चांगलं घडतं त्याची उत्क्रांतीच ही मनापासून होते. म्हणजे मन हे कसं आहे की ह्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईटांचा विचार आहे. तो मन एक विचारांचं आपण थोडस हा विषय चांगला आहे, मस्त, तुम्ही फार छान विषय घेतलाय. पण हा थोडासा पुढचा मुद्दा घेतलाय तुम्ही. आपण आधी हे पाहू, मन कुठं आहे नेमकं. जे काही आपले मनाचं लोकेशन कुठं आहे, कुठे आहे मन? कसं आहे पहा की जे पाचेंद्रिय आहेत आपले पंचेंद्रिय, जे 5 सेन्स आहेत त्या सेन्सचा जाणीवांची ज्याला जाणीव होते ते मन आहे. आणि ते कुठे आहे? ते जे आहे ते आपल्या पूर्णतः आपण जे अनापान किंवा सांगितलं मगाशी सर. मन कुठं आहे, मनाचं लोकेशन, जागा. कारण जिथं प्रॉब्लेम आहे तिथं पोहोचल्याशिवाय आपल्याला तो प्रश्न सुटणार नाही. बरोबर आहे. म्हणून हे आता हे उत्खनन करायचं आपल्याला. हे संशोधन आहे, लक्षात घ्या. आणि शक्यतो आपण आपल्याला जरी थेरॉटिकली माहिती असलं किंवा काही टेक्निकल शब्द आपल्याला माहिती असतील, तांत्रिक शब्द, आपण तांत्रिक शब्द किंवा थेरी वापरण्यापेक्षा आपण अनुभवाच्या भाषेत, साध्या भाषेत किंवा मन कुठं आहे. मन शरीरातच कुठंतरी, निसर्गात कुठेतरी आहे. हॅलो, काय म्हटले? कोण बोलला आता? मी बोललो सर, शुभम. मी बोललो की मन शरीरातच कुठंतरी आहे. शुभम कोण? सर मी शुभम खरात, मी सातारचा आहे. अच्छा. सध्या बिहार इथे जॉब करतो मी, तालुका अधिकारी म्हणून. ओके. व्हेरी गुड. हा, तुमचा परिचय झाला नाही म्हणून माझ्या लक्षात नाही आला. तर शुभम सर, हा खरात सर, मन इथेच कुठेतरी म्हणजे कुठं? तर मी एक्झॅक्टली बोललो नाही की जसं सर बोलत होते आत्ताचे की ते मन हे आपल्या शरीरामध्ये पंचेंद्रियांमध्ये. मला असं वाटतं मन हे असं कोणता अवयव नाहीये, पण तो सेन्सेशन होते आपल्या पंचेंद्रियामध्ये. तर ते सगळं जे सेन्सेशन होते तेच आपलं मन असावं, असा म्हणजे हायपोथेसिस आहे माझं. असावं की आहे? हायपोथेसिस म्हणजे गृहीत आहे, असं गृहीत धरलं. ओके. व्हेरी गुड. नाही, छान. उत्तर छान आहे. हे असंच आपण अनुभवाचं बोलू. आपण जे असेल ते आपण अनुभवाचं बोलू. कारण आता मला असं वाटतं की ज्ञान खूप झाले आता लोकांकडे, असं माझं थोडंसं परखड मत आहे का. 36 आता माझं 36 वर्ष मला त्याच्यात आहे. 56 पासून आता किती वर्ष झाले? 1956 ला आपले पूर्वज या प्रवाहामध्ये आले, आपण पण आलो. आपण आता 56 आणि 60, 40 आणि 20, 66 वर्ष झाली. 64 वर्ष झाली. बरोबर. आपला जरी विचार केला आपण तरी 64 वर्ष झाली. आणि काही लोक आता वेगळ्या पद्धतीने शिकून घेण्याचा प्रयत्न करतायत, विपसनेतून शिकून घेत आहेत किंवा त्या ठिकाणाहून ध्यान साधना शिकतायत, स्वतः पण काही शोधत आहेत. आणि अजून मनाचा शोध लागायचा. प्रत्यक्ष मनुष्य हाच एक मनाचा भाग आहे. मनुष्य हाच एक मनाचा भाग आहे. मनुष्य काय म्हणते? मनुष्य हेच एक मन आहे. मनुष्य हेच एक मन आहे. म्हणजे आपण एक मनच आहोत. आपण एक मनच आहोत. कुठे आपल्यात मन? आता आपलं जे मन आहे ना, ते आपली जी बुद्धी आहे. अच्छा, म्हणजे इंद्रियातून आता बुद्धीमध्ये आल्या. हा, ओके. हा, आपली जी काही बुद्धी किंवा आपला जो काही मस्तिष्कचा भाग आहे,
मेंदूचे 2 भाग पडतात, डाव्या आणि उजवा मेंदू. बरं. यांच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे, ते पंचेंद्रियामुळे आपल्याला स्पर्श होतो, आपल्याला श्वास घेता येते, आपल्याला चव कळते, आपल्याला एखादी वस्तू जर टोचली त्याचं ज्ञान होतं, किंबहुना एखादी वस्तू आपल्याला भाजली त्याचं ज्ञान होतं. म्हणजे जे पंचेंद्रिय आहे त्या पंचेंद्रियांना जी काही भावना उत्पन्न होते आणि ती भावना मेंदूपर्यंत मस्तिष्कापर्यंत पोहोचते, तेच आपलं मन आहे. बरं, आता मला एक उपप्रश्न विचारायचा आहे की हे ज्ञान आपल्याला समजा झालंय, समजा आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने समजा तुम्हाला मनाचं ज्ञान झालं, तर आता तुमचं मन पूर्णपणे स्थिर आणि शांत आणि तणावमुक्त आणि दुःखमुक्त एवढ्याने होऊ शकतं का? नाही, एवढ्यानं होऊ शकणार नाहीये. म्हणजे नुसत्या ज्ञानानं ते होत नाही. नाही, ज्ञानानं होणार पण नाहीये, ज्ञानानं होणार नाही. हा, आणि आपण फक्त ज्ञानावर जर अवलंबून राहिलो तर प्रश्न सुटत नाही सुटणार. कारण कसं आहे की बुद्धीचा अंतिम विकास हेच मनाचं ध्येय असायला पाहिजे. बुद्धीचा अंतिम विकास म्हणजे की ज्याप्रमाणे पहा की सत्य शोधण्यासाठी बाबासाहेबांनी ज्ञानप्राप्ती केली. बुद्धांनी सत्य शोधण्यासाठी बऱ्याच वर्ष काय केले की त्याच्यावरती चिंतन मनन केलं. बाबासाहेबांनी बुद्धांनी सत्य शोधण्यासाठीच ज्ञानप्राप्तीचं स्तोत्र आपल्या हाती घेतलं होतं. आता आपण काय करायचं? तर आपण देखील आपला बुद्धीचा विकास हा सर्वांगीण विकास होऊन बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी जे काही सांगितले तत्वज्ञान धम्माचं आणि बाबासाहेबांनी सांगितले आहे सत्य शोधणं, सत्य कसं सत्य शोधलं. हॅलो, आणि हे काम कुठं करायचं? आता कसं आहे पहा की ज्याप्रमाणे बाबासाहेबांची 1927 ते 1956 पर्यंत जर बाबासाहेबांनी केलेली सामाजिक क्रांती बघितली तर त्या सामाजिक क्रांतीमध्ये बाबासाहेबांनी सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण काय करायचं आता याच्यामध्ये काय करायला पाहिजे की बाबासाहेबांनी मन कुठं आहे हा सोपा प्रश्न आहे, तो आपल्याला हातात घ्यायचा. तो बाकीचा आपण विस्तार करत राहणार आहोत, तो भाग संदर्भ आपण घेणारच आहोत. फक्त आता आपल्याला सगळ्यात जवळचा प्रश्न कोणता आहे? आपण आपल्या जीवनाचा प्रश्न जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत आपण इतरांचा प्रश्न सोडू शकत नाही. बरोबर आहे? हे बुद्धांनी सिद्ध करून दाखवलं. बाबासाहेबांनी देखील असं म्हटलं, जोपर्यंत आत्मतेज निर्माण होत नाही आपल्यामध्ये, म्हणजे जोपर्यंत आपण आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणत नाही, म्हणजे जोपर्यंत आपण आपल्याला ओळखत नाही तोपर्यंत आपण इतरांचा प्रश्न हातात घेऊ शकत नाही. आपल्याला किती माहिती असू दे, किती पांडित्य असू दे, आपल्याकडे साध्या सोपा प्रश्न आपल्याला हातात घेतला पाहिजे, जो बुद्धांनी घेतला, बाबासाहेबांनी घेतला. परंतु आपण तो सोपा प्रश्न सोडून आपण आधीच अवघडात पडायला पाहतो. सोपा प्रश्न काय आहे? आपल्या मनावर ताण आहे की नाही? मनावर आपण सोपे प्रश्न हातात घेतो. मनावर ताण आहे की नाही? मन चंचल असतं की नाही? मन एकाग्र, आता जसं आता भोसले सरांनी सांगितलं, आपण एकाग्रतेवर चर्चा करू. एकाग्रता कशी प्राप्त होईल? म्हणजे याचा अर्थ प्रॉब्लेम काय आहे? एकाग्रता नाही. प्रॉब्लेम काय आहे? एकाग्रता नाही. खरखर कोणत्या ह्याच्यातून येते? माईक थोडासा बंद ठेवा, याच्यातून खरखर येते. कशातून खरखर येते? हॅलो, इकडून येते का? माझ्या याच्यातून येते का? हो, तिकडूनच आहे सर. हॅलो, हॅलो, आता येते का? मला वाटतं थोडस शहाजी तुम्ही तुमचं आहे बंद करा बरं माईक. नाही ना, मी चालू करून पाहायला बंद करून. हॅलो, नाही. संतोष सर, तुमच्याकडे कुठे हवा वगैरे आहे का? काय हवा वाटते? कोणाच्या माईकला हवा लागते का बघा. हा, आता बंद झालं बघा. हॅलो,
हॅलो, हा गॅलेक्सी. हॅलो, आता खरखर येते काय ऐकायला? बंद झाली बघा. म्हणजे तुमच्याकडे जर माईकला हवा लागत असेल कुठून काही, तर त्याच्यामुळे ती खरखर येते. हा, आता ओपन करा बरं. भोसले सर. हॅलो, हा, म्हणजे भोसले सरांचा प्रॉब्लेम नाही. नाही. हा, ज्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे त्यांनी ते लक्षात घ्यायचं. त्याला माईकला हवा लागली की मग खरखर येते. ठीक आहे. बेसिक प्रश्न आपण लक्षात घेऊ. म्हणजे आता हे बघा, आपण सती साधनेचा अभ्यास करतोय. सती म्हणजे जागृती आहे. जागृती म्हणजे आत्मभान आहे. आत्मभान म्हणजे आपलं भान आहे. मन आपला भाग आहे, जीवनाचा भाग आहे, जीवनाचा अंग आहे. त्याची सती, त्याची जागृती, ते कुठं आहे, त्याची उपस्थिती कुठे आहे, त्याची चंचलता कुठं आहे, कशामुळे आहे, याचं भान, याची सती, हा बुद्धांच्या शिकवणीचा सेंट्रल पॉइंट आहे. लक्षात घेऊया आपण. आपल्याकडे उत्तर भरपूर आहेत, पण त्या उत्तराने प्रश्न सुटतोय का हे पण पाहिलं पाहिजे. म्हणून नुसतं ज्ञान प्रश्न सोडवत नाही, अनुभव प्रश्न सोडवतो. डायरेक्ट त्याला इन्साइट म्हटलेलं आहे. बुद्धांनी त्याला अंतर्दृष्टी म्हटलेलं आहे. अंतर्दृष्टी कधी येते? अंतर्भान असेल तर, मनाचं भान असेल तर, जीवनाचं भान असेल तर, मनाचं भान असेल तर, चित्ताचं भान असेल तर, भावनांचं भान असेल तर, विचारांचं भान असेल तर, जाणीवांचं भान असेल तर, फिलिंग, वेदना, जाणीवांचं भान असेल तर, आणि हे सगळं ज्या शरीरात आहे त्याचं भान असेल तर, मन कुठं आहे, भावना कुठे आहेत, विचार कुठे आहेत, जाणीवा कुठे आहेत, त्याचं एक उत्तर आहे, ते या शरीराच्याच दायऱ्यामध्ये आहे. ढोबळ उत्तर याचं जे आहे ते शरीरामध्ये मन आहे. नामरूप ज्याला म्हटलंय की बॉडी माइंड. याच्या बाहेर कुठे आहे का तुमचा? हा, तुमचा माईक ऑन करा कांबळेचा. हा, मन शरीराच्या बाहेर कुठेतरी आहे की आत आहे, याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू. हॅलो, हा, बोला बोला. तुमचाच आवाज आहे, तुमच्याच याचा डिस्टर्बन्स आहे सर. थोडस त्याला कुठेतरी हवा लागते का काहीतरी खरखर आहे. नाही ना, कुठं नाही हा, connector. बोला. तर आता आपण सांगितलं जे आहे ते आपल्या अंतरंगामध्ये असं बोलला तुम्ही. कायेमध्ये अंतरंग पण आपल्याला माहिती नाही, कायेमध्ये मध्ये आपल्या कायेमध्ये आहे. तर मग जे आपण जे मनस्स उत्संग असं म्हणतो, नाही, आम्हाला तो शब्द माहिती आहे किंवा आम्हाला समजेल असा शब्द वापरा. मनोबुद्धंग धम्म असं म्हणतो, मग ते कुठं असेल, मग कुठे असणार आहे ते आम्हाला माहिती नाही. मनोपुंगमा धम्मा मनोसेठा मनोमय, आम्हाला ते माहिती नाही. असं समजा की आम्हाला पाली येत नाही, तुम्ही पाली शब्द वापरा. साधा सोपा प्रश्न आहे, मन कुठं आहे? मराठीमध्ये बोला, कन्नड मध्ये पण बोलू नका तुम्ही, कारण कन्नड सगळ्यांना समजणार नाही. आणि कन्नड जर कोणी बोलत असेल तर मग भोसले सर ट्रान्सलेट करतील. मन कुठं आहे? आपण पाली भाषेचा किंवा तांत्रिक शब्द आपण नंतर घेऊ. साधं सोपं चाललंय. आपल्याला शोध कशाचा घ्यायचा? माझ्या मनावर ताण आहे आणि तो कुठे आहे मला समजलं पाहिजे, दॅट्स ऑल. आणि ताण जिथं आहे ते मन कुठं आहे याचा मला शोध घ्यायचा आहे. तर तुम्ही मला सांगा की मन कुठं आहे, त्याचा मी शोध घेईल आणि मग ते तणावात का आहे, यातनेत का आहे, डिप्रेशन मध्ये का आहे, चंचल का आहे, विचलित का आहे, हे मला लक्षात येईल नंतर. पण मन कुठं आहे?
ते शरीरात आहे याच्याशी आपण सहमत आहात का, की बाहेर आहे? बघ किती म्हणजे एक म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे ना. मन ही आपल्याला सगळ्यात जवळची गोष्ट आहे. किती आपण समजून, माझ्या मनात असा विचार आला, माझ्या मनात अशी भावना आली, माझं मन चंचल आलं, माझं मन एकाग्र नाही. म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलतो ते आपल्या इतक्या जवळची गोष्ट आहे आणि ते आपल्याला सांगता येत नाही कुठे आहे. याला मन बुद्ध ऍक्च्युली आपल्या शरीरामध्येच आहे ना सर. हा, याला हे जे माहित नाही याला बुद्धांनी अविद्या म्हटलेलं आहे. नॉट नोईंग. हा. अविद्या म्हणजे नॉट नोईंग, माहित नाही. माहित नाही कारण काय, त्याच्याशी आपलं कनेक्शनच नाही. त्याच्याशी आपण जोडले गेलेलेच नाही. आपण इंद्रियांनी आपण सगळ्या जगाशी जोडलेले असतो, पण आपण स्वतःशी जोडलेले नाही. आणि म्हणून उत्तर सापडत नाही. देता येत नाही तुम्ही म्हणा, सापडत नाही. गॅलेक्सी मध्ये बाहेरचा आवाज येतो त्यांच्या फोनवर, त्यांनी बंद ठेवायचा. ओके, मी बंद केला. हा ठीक आहे, चला. माझ्याकडे कंट्रोल आहे बंद करायचं, पण शक्यतो मी नाही करणार इकडून. सती जागृतीचा अभ्यास ही काही थेरी नाही, लक्षात घ्या. आपण हे जे शांत बसतो ना मध्ये, हे जे आपण शांत बसतो, उत्तर देऊ शकत नाही, हा सतीचाच भाग आहे, लक्षात घ्या. हा जागृतीचा भाग आहे, कारण माणूस त्या ठिकाणी अंतर्मुख होतो. मन शोध घ्यायला सुरुवात करतं. ते थोडं भानावर येतं, त्याला कळतं मनाला, हे मला कळत नाही, मला याचं उत्तर देता येत नाही, माझंच आहे, मला उत्तर देता येत नाही, माझ्यातच आहे, ज्या जीवनातच आहे, या शरीरात आहे, मन कुठे मला सांगता येत नाही. मानसशास्त्र सुद्धा असं म्हणतं की मन हे 90, 95, 98% अनकॉन्शियस आहे, जागृत आहे. 2-5% फक्त मन जागृत आहे, ज्याच्याबद्दल आपण जेवढं बोलतो ना, ते 5%तून बोलतो. 95% मन किंवा 94%, 93%, 90% जेवढा माणूस जास्त हे असतो म्हणजे जागृत असतो, तर ती टक्केवारी कमी कमी होत जाते. पण जास्तीत जास्त मन हे अजागृत आहे, भानावर नाही, सतीमध्ये नाही, म्हणून त्याला उत्तर सापडत नाही. ज्याच्यामध्ये यातना आहे, ज्याच्यामध्ये दुःख आहे, ज्याच्यामध्ये विचलन आहे, ज्याच्यामुळे एकाग्रता भंग होते, ते मन 90%, 95% अजागृत आहे, असं मानसशास्त्र पण म्हणतं. आणि आपल्याला पण हा अनुभव येऊ शकतो. याला अविद्या म्हटलेलं आहे बुद्धांनी. पण पुढे असंही म्हटलेलं आहे, आपलं मन अजागृत आहे हे ज्याला लक्षात येतं, तिथून त्याची जागृतीची सुरुवात होते. तुम्हाला हे प्रिन्सिपल माहिती असेल की आपल्यामध्ये अज्ञान आहे हे ज्याला कळतं, तिथून त्याच्या ज्ञानाची सुरुवात होते. तर मनाविषयी अजून कोणाला काही बोलायचंय का? सती साधना हा या मनाचा शोध आहे. सती साधना या मनाचा शोध आहे, जे मन आपल्यामध्येच आहे आणि ज्याच्याविषयी आपल्याला सांगता येत नाही, ज्याच्याविषयी आपल्याला बोलता येत नाही, उत्तर देता येत नाही. ही शांतता म्हणजे सती आहे. पण हे उत्तर नाही. हा शोधायला सुरुवात झाली समजा.
आनापान सती सुत्तामध्ये असं म्हटलेलं आहे की मनापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आधी कायाविषया संपर्कात या, बॉडीच्या संपर्कात या, कारण त्याच्यामध्ये सगळं आहे. ही जी काया आपलं शरीर जे जिवंत आहे त्या जिवंत शरीरामध्ये ते सगळं काही आहे, पण त्याचं ते आपल्याला दिसत नाही कारण ते जाणवत नाही आणि म्हणून सांगता येत नाही. हे कन्फ्युजन आहे, ही अविद्या आहे. आणि ही अविद्या जितकी आपल्याला कमी करता येईल तितकी तितकी आपली बोधाची किंवा बोधीची अवस्था किंवा ज्ञानाची अवस्था, विद्येची अवस्था ही वाढत जाते, म्हणजे अपग्रेड होते. पण त्याच्यासाठी ज्या मनामध्ये ही अविद्या आहे, ज्या मनामध्ये हे या सतीचा अभाव आहे, जागृतीचा अभाव आहे, तो अभाव आधी कमी केला पाहिजे. म्हणजे जागृतीचा सराव केला पाहिजे, सतीचा सराव केला पाहिजे, आणि ती ही साधना आहे. या साधनेमुळे आपल्याला आपल्या जीवनातले प्रश्न सुटायला एक मदत होणार आहे. कधी मनापर्यंत पोहोचल्यावर. पण मन कुठं आहे हे आपल्याला स्पष्ट जाणून घ्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी सती साधना. आपण आपल्याला मन का जाणून घ्यायचंय तर आपले सगळे प्रॉब्लेम मनामध्येच आहेत, सायकोलॉजिकल आहेत. सायकोलॉजिकल आहेत म्हणजे काय? एकाग्रता नाही म्हणजे काय? मन एकाग्र नाही. सुखानं झोप येत नाही म्हणजे काय? मन स्थिर आणि शांत नाही. म्हणजे अशांतता कुठे आहे तर मनामध्ये आहे. राग कुठे येतो? मनामध्ये येतो. बरोबर आहे? लोभ कुठे येतो? मनाची जी वखवक असते, वसवस असते कुठे आहे? मनामध्ये आहे. अस्थिरता कुठे आहे? मनामध्ये आहे. फंदनं चपलं चित्तं दुरखं दुर्निवारयन्. मनाविषयी, चित्ताविषयी काय म्हटलेलं आहे? हे स्पंदन म्हणजे स्पंदन करतंय, नेहमी कंप पावतंय. फंदनं चपलं ते चपळ आहे. फंदनं चपलं चित्तं दुरखं. दुरखं म्हणजे ज्याचं रक्षण करता येत नाही, ज्याचं रक्षण करता येत नाही. दुर्निवारयन् म्हणजे त्याचं निवारण करता येत नाही, त्यातल्या विचलनाचं निवारण लवकर करता येत नाही. तर अशा चित्ताचा, अशा मनाचा शोध घ्यायचा आहे. ते ह्या सती साधनेनं शक्य आहे. श्वास पहा, श्वासाच्या निमित्ताने कायेमध्ये उतरा. कायेमध्ये फिलिंग्ज आहेत, जाणीवा आहेत. त्याला पालीमध्ये वेदना म्हटलेलं आहे. वेदना म्हणजे जाणीवा. वेदनामध्ये विथ मीन्स टू नो, विथ मीन्स टू नो म्हणजे नोईंग, आणि वेदना म्हणजे नोईंग म्हणजे जाणीवा. तर या शरीरामध्ये जाणीवा आहेत, सुखद दुःखद आणि न्यूट्रल म्हणजे सुख दुःख विरहित, त्याला जाणीवा म्हटलेला आहे. 3 प्रकारच्या जाणीवा आहेत. या जाणीवा म्हणजेच विचलन आहे, कारण सुख दुःखानंच मन विचलित होतं. त्याचं कारण आपले इमोशन्स आहेत. इमोशन्स म्हणजे चित्त आहे. चित्त, इमोशन्स, ज्याला आपण मराठीमध्ये भावना म्हणतो किंवा हिंदीमध्ये भावना म्हणतो. पालीमध्ये भावनाचा अर्थ वेगळा आहे. पालीमध्ये भावना म्हणजे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट, विकास, त्याला भावना म्हटलेला आहे. मराठी भावना काय, हिंदी भावना, तर इमोशन्स आहेत. तर इमोशन्स मुळे सुख दुःख आहेत. इमोशन्स म्हणजे काय? काहीतरी पाहिजे आणि काहीतरी नको. म्हणजे इच्छा, तृष्णा, लोभ, द्वेष. हे पाहिजे ते नको, हे पाहिजे ते नको, हे इतकं पाहिजे ते इतकं नको. तर हे जे मनाचं जे चंचल कंपन आहेत, ही मनाची कंपन ह्या लोभ द्वेषामुळे आहेत, म्हणजे चित्तामुळे आहेत. चित्त म्हणजे चेत, चेत, चेत पासून चित्त शब्द आहे.
तर चेत म्हणजे चेतवणारा, पेटवणारा, प्रज्वलित करणारा, आणि त्याच्यानुसार विचार प्रक्रिया ही फ्लक्च्युएट होते, त्याच्यानुसार विचार प्रक्रिया ही विचलित होते, ज्याला आपण मनाचं विचलन म्हणतो. तर ही सगळी जी प्रोसेस आहे, ही सगळी जी प्रक्रिया आहे, श्वास, श्वासातून काया, कायेतून वेदना, जाणीवा, जाणीवांचं कारण चित्त, आणि त्याच्यानुसार चालणाऱ्या विचार प्रक्रिया, आणि डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याच्यातून मिळणारं इनपुट, हा सगळा अभ्यास अनुभवातून आपल्याला करणं गरजेचं आहे. तरच आपल्या जीवनाचा, विचलनाचा, दुःखाचा, यातनांचा, डिप्रेशनचा प्रश्न आपला सुटू शकतो. मनाच्या चंचलतेचा, अस्थिरतेचा प्रश्न सुटू शकतो. म्हणजे बुद्धानं ज्याला दुःख म्हटलेलं आहे, दुःखाचा प्रश्न सुटू शकतो. जसं आजार, माणसाला आजार जर झाला, माणसाला आजार झाल्यानंतर जसं आजाराला भिडावं लागतं, डॉक्टर काय करतात, जिथं आजार आहे तिथंच उपचार करतात, जिथं आजार आहे तिथं उपचार करतात, आणि त्या उपचारातून तो आजार तिथेच बरा होतो. तिथून जर पळ काढला तर तो आजार बरा होऊ शकत नाही. तिथून जर बाजूला उपचार केले तर ते होऊ शकत नाही, किंवा उपचार अपूर्ण केले, म्हणजे दुखतंय म्हणून पेन किलर घेतली, दुखतंय म्हणून पेन किलर घेतली, तर त्याने आजाराचं निराकरण होत नाही, निवारण होत नाही. ते फक्त म्हणजे पेन कमी होतात, यातना कमी होतात, यातनांचं निवारण होत नाही, यातनांचं निराकरण होत नाही, यातना ज्याला निब्बाण म्हटलंय ते होत नाही. तर हा प्रश्न आहे. तर परत एकदा आता तो जो प्रश्न आहे त्याच्यावर कुणाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता की मन कुठं आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर आता लगेच मिळालं पाहिजे किंवा मिळेल असंही नाही. हा प्रश्न सगळ्यांच्या चिंतनासाठी आहे. पुढचं सत्र आपण ज्यावेळेला घेऊ त्याच्यावर आपल्याला प्रॅक्टिकली पुढे उतरायचं आहे. आता फक्त आपण प्रॉब्लेम लोकेट केलेला आहे. प्रॉब्लेम, प्रश्न काय आहे जीवनात, कोणता प्रश्न सोडवायचा आहे, बुद्धांनी कोणता प्रश्न सोडवला आणि आपण तो सोडवू शकतो, तो प्रश्न आपण लोकेट केलेला आहे. तो मनाचा प्रश्न आहे. पण मन कुठं आहे याचा शोध घ्यावा लागेल. मग प्रश्नाचा शोध लागेल, प्रश्नाच्या कारणाचा शोध लागेल. दुःख, दुःखाचं कारण आणि दुःखाचं निवारण, आणि त्याचा मार्ग सापडेल. ही गोष्ट आपल्याला करायची आहे, आणि हा या सती साधनेचा उद्देश आहे. आता आपण थोडस इतर प्रश्नोत्तराला थोडासा वेळ, पण अर्थात या विषयाला धरूनच प्रश्न असावे, इतर प्रश्न विषयाच्या बाहेर नाही. आणि भोसले सर पुढचा चार्ज हातात. माईक ऑन करा सर, भोसले सर. या ठिकाणी कोणी कन्नड भाषिक आलंय का, कोणी कन्नड जाणणार? अच्छा अच्छा, वा वा, व्हेरी गुड. तर मग हा जो विषय आहे आपण कन्नड मध्ये नेला पाहिजे असं वाटतं का सर? बोला सर. सुनील सर, काय तुमचा अनम्यूट होत नाही का सर? तिकडून केले का कंट्रोल सर? नाही, कंट्रोल तुम्ही ओपन करू शकता तिकडून, मी इकडून बंद करू शकतो, चालू तुम्ही करू शकता. केलं सर. बोला सुनील सर. नाही, हे केलं पाहिजे, कर्णामध्ये न्यायला पाहिजे, कारण हे ज्ञान ह्याची प्रचिती लोकांना आलीच पाहिजे.
तर त्या विषयाचं महत्व लक्षात यावं म्हणूनच आपण हा थोडासा चर्चात्मक अभ्यास घेतलेला आहे. हम्म. हो हो प्रॅक्टिस मध्ये जायचंय असून करायचंय आपल्याला, हो परंतु प्रश्न नेमका कुठं आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. हो नाही आला पाहिजे. हा, कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा प्लीज. हा. झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न असतील तर विचारू शकता. आता सर आपण जे सती साधण्याबद्दल आपण जे सांगितलं आतापर्यंत, तर प्रामुख्याने मला प्रश्न येतो की सती साधनेचा आपल्या चळवळीशी किंवा बाबासाहेबांच्या चळवळीशी आणि बुद्धांच्या चळवळीशी काही संबंध आहे का? मी समजा कन्फ्युज आहे, म्हणजे मी सतीमध्ये नाही, भानावर नाही, मी कसा वागेल मला कळत नाही, जीवन कळत नाही. मी ती एक म्हणजे भ्रमात आहे. तर मी कसा बोलेल, मी माझ्या व्यक्तिगत पातळीवर कसा जगेल, मी कुटुंबात कसा जगेल, मी समाजात कसा जगेल, मी जर भानावर नसेल तर. अशी कल्पना करू आपण. याचा संबंध समाजाशी काय आहे याचं उत्तर याच्यात आहे. एखादा माणूस समजा समाजामध्ये, समजा एखादा वेडा रस्त्याने फिरतोय, आता थोडं टोकाचं उदाहरण, किंवा एखादा विक्षिप्त माणूस रस्त्याने फिरतोय, किंवा तुमच्या घरातच आहे एखादा विक्षिप्त माणूस, तर त्याचा तुमच्या घरावर काय परिणाम होतो? मला जर माझा राग खरखर येते, जास्त खरखर येते. होय, खरखर येते सर. मला जर माझ्या रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल, मला माझं भान नाही, सती नाही, मला माझ्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, तर मी काय करू शकतो? काही करू शकतो. माझ्या रागाची तीव्रता किती त्याच्यानुसार माझं बिहेवियर अवलंबून आहे. मला थोडा राग असेल तर मी थोडं बोलेल, जास्त राग असेल तर मी शिवीगाळ करेन, आणखीन राग असेल तर मारील, त्याच्याही पेक्षा राग असेल तर खून करील. आणि खून केल्यानंतर याचा इतरांवर, समाजावर काय परिणाम होणार आहे? अशी भान नसलेली जर माणसं असतील, सती नसलेली अजागृत माणसं असतील, तर तो समाज तरी निकोप राहील का? ज्याच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात आहे. तो समाज तरी व्यवस्थित राहील का? तो काही काम करू शकतो का? म्हणून बाबासाहेबांनी जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, प्रज्वलित करा तेवत ठेवा म्हटलेलं आहे. जागृती म्हणजे काय? प्रश्न समजून घ्या, जीवन समजून घ्या, स्वतःला समजून घ्या, कुटुंबाला समजून घ्या, समाजाला समजून घ्या, मग आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विचार करू शकतो. काय वाटतं? तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यात मिळतंय का सर? सतीचा आणि चळवळीचा आणि समाजाचा आणि बाबासाहेबांच्या कार्याचा, आता हे त्यांच्याच, हे आपण ज्या बुद्धांना बाबासाहेबांनी गुरु मानलं त्या बुद्धांच्या शिकवणीवरच आधारित आपण ही चर्चा करतोय. आणि बाबासाहेब बुद्धांविषयी त्यांचं काय मत होतं आपल्याला चांगलं माहिती आहे. पण एक प्रसिद्ध मत आहे, ते म्हणतात की बुद्धासारखा तत्वज्ञानी जगात दुसरा झालाच नाही. बुद्ध हे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानी होते. बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत असं एका ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आपण बाबासाहेब जितके जवळ आहेत आपल्याशी, आपल्या जवळ, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांच्या जवळ देखील जाण्यासाठी वातावरण निर्माण करून दिलेलं आहे. कशासाठी? बुद्ध धम्मानं जगातले सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा त्यांचा एक संदेश आहे. जगाचे सगळे प्रश्न बुद्धांच्या शिकवणी, आणि बुद्धांची शिकवण काय? जनजागृती आहे, मनाची जागृती आहे. मन समजलं
तर आपल्याला अनियंत्रित विचार नियंत्रित करता येऊ शकतात. मन समजलं तर अनियंत्रित भावना आपल्याला नियंत्रित करता येऊ शकतात. आणि नियंत्रित संयमित जीवन जे असतं तेच खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन होऊ शकतं. आणि तेच हिताचं, बहुजन हिताय बहुजन सुखायचं जीवन होऊ शकतं. नाहीतर जी माणसं विचलित आहेत, मनाने विकृत आहेत, अशी माणसं स्वतःचं हित साधत नाहीत, दुसऱ्यांचं हित साधू शकत नाही. म्हणून याची गरज आहे, सतीची गरज आहे. खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही, बेसिक प्रश्न विचारला. थँक्यू व्हेरी मच. ओके. सतीचा आणि याचा काय संबंध आहे चळवळीचा? बाबासाहेबांनी देखील आयुष्यभर सगळ्यात मोठं काम कोणतं केलं असेल तर जनजागृतीचं, म्हणजे सतीचं. पालीमध्ये ज्याला सती म्हणतात. बुद्धांनी देखील हेच काम केलेलं आहे. बुद्धांनी ध्यान साधना नाही शिकवले असं माझं मत आहे. ध्यान साधना सिद्धार्थ गौतमांनी शिकून घेतली, परंतु टेम्पररी मन कुठेतरी एकाग्र करून तुम्ही हे प्रश्न सोडवू शकत नाही. भानावर येऊन जागृत होऊन स्वतःला समजून घेऊन, म्हणजे जीवन समजून घेऊन आपण जीवनातले प्रश्न सोडू शकतो. दॅट इज द ओनली वे. माईक बंद आहे सर. संतोष सर माईक बंद आहे. संतोष सर माईक बंद आहे तुमचा. हा बोला. तुमचा आवाज कट होतोय सर. माझा आवाज कट होतो? हॅलो. हा झाला मध्यंतरी. अच्छा, ओके ओके. अजून हा, बोला बोला. हा बोला. खूप सर आणखीन एका सत्र घ्यावे लागतील आपल्याला. हो हो हो. कारण आता ह्याच्यातून फक्त प्रश्न निर्माण होणार आहेत, उत्तर लगेच सापडणार नाही. त्याच्यावर आपल्याला आणखीन डिस्कशन ठेवावं लागेल. त्याला जोडून माझा आणखी एक प्रश्न आहे सर. हा बोला बोला. आता सर कसं आहे पाहिजे की सती साधना आणखी बुद्धाने सांगितलेलं आत्मदीप भव, ह्याचा कुठं संबंध येतो का? आता हे दोन्ही शब्द बुद्धांचेच आहे. सती हा बुद्धांचा शब्द आहे, आत्मदीप भाव पण बुद्धांचाच आहे. सती सती पठाण, सती म्हणजे जागृती. हा बुद्ध हा शब्द सुद्धा सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. सम्मा संबुद्धचा अर्थ काय? इति पिचो भगवा अरहं सम्मा संबुद्ध किंवा नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. संपूर्ण जागृती जी आहे ही कशी निर्माण होणार? तर त्याचा जो बेस आहे तो सती सती पठाण असा आहे, किंवा अष्टांग मार्गामध्ये सम्मा सती आहे. बुद्ध धर्माचा आपल्याला डीपली अभ्यास करावा लागेल आणि प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस मधूनच बुद्ध धर्म समजतो, केवळ वाचून नाही. आणखी काही प्रश्न असतील विचार. अनिल सर. हो, जय भीम सर. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. हॅलो सर, आवाज येतो का? हो हो बोला. बोला सर. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आणि आजच्या या सती साधना परिचय सूत्र अतिशय सुंदर असा हा आयोजकांनी हे सरांचं सूत्र ठेवलेलं आहे. तर मी त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेतील, कारण याची गरज आहे. आज समाजामध्ये ज्ञानाची खूपच भरभराट झालेली आहे, पण आत्मभानाच्या बाबतीमध्ये साशंकता आहे. आणि सती साधनेमुळे आत्मभान निर्माण होत आहे, याचा मी प्रत्यक्ष एक स्टुडंट म्हणून, साधक म्हणून मी त्याचा अनुभव घेत आहे.
आणि जास्त न बोलता अजून काही प्रश्न असतील लोकांचे, नवीन नवीन मित्रांचे, ते मला ऐकायला बरं वाटेल. एक मुद्दा मी सांगतो, सांगितला पाहिजे की आपण सती साधनेवर मराठीमध्ये 35 सत्र घेतले सर, आणि हिंदीमध्ये 40 सत्र घेतोय. त्याच आज संध्याकाळी 27वां सत्र आहे. आज संध्याकाळी 27वां सत्र आहे, रात्री 8 वाजता. तर ह्याच्यावर आपले वर्कशॉप जे आहेत ते वर्कशॉप खूपच परिणामकारक होत आहेत आणि अनेक लोक त्याचा अनुभव घेत आहेत. आणि आपण जे बोलतो त्याची शहानिशा पण होते. हे मी असं समजून आपल्याशी बोलत नाही की आपल्याला सर्व माहिती आहे. आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही ज्ञान आहे, काही ना काही अनुभव आहे. तर याचं थोडस आता याच्यावर डिस्कशन होण्याची गरज आहे. कारण मला वाटतं आता आपण इतक्या वर्षांमध्ये भरपूर शिकलेलो आहे, वाचलेलं आहे, माहिती खूप आहे, परंतु मग आपले प्रश्न सुटत का नाही? आपण जे आता एवढी चळवळीची आपण चिंता म्हणतो किंवा जागतिक पातळीवर आपण पाहिलं तर युद्धजन्य परिस्थिती, हे सगळं कशामुळे आहे? तर जो बुद्धांच्या शिकवणीतला किंवा बाबासाहेबांच्या शिकवणीतला जो मुख्य धागा आहे, मूळ धागा आहे, तो कुठेतरी निसटलेला आहे असं मला थोडस वाटतं. आणि त्याच्यावर आपल्याला फोकस करण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे. तर थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण काय करायचं सर, थांबायचं की काही अजून आहे काय? हो, थांबूया की. काही प्रश्न असतील तर पटकन विचारू देत. हा, दुसरं कोणाला काही बोलायचं असेल तर आपल्याला बोलू थांबता येईल. शकतात. संकोच करू नका. आणि विरोधात असला प्रश्न तरी काळजी करू नका. तरी विचारा. हा, विरोध केला तरी चालेल. मी तर म्हणतो विरोध जास्त करा तुम्ही. का मला तुम्ही काय म्हणता ते पटत नाही, तुम्ही काहीतरी वेगळं सांगता, याचा काय संबंध आपल्या याच्याशी? तो मगाशी चांगला प्रश्न होता कांबळे सरांचा. थँक्यू व्हेरी मच. हा, बोला शहाजी सर, बोला काय बोलायचं. शहाजी सर बोला की. माईक ऑन करा, माईक. काय नाही बोलायचं. अच्छा, हॅलो. आवाज येतो सर माझा? हा हा बोला. हा, येतो. नाही आहे सर, बोला. बरोबर आहे. काही नाही, माझी काही शंका नाही, काही नाही. हॅलो सर. हॅलो. हा बोला. हा, बोला. कोण बोलते? तसं काही बाकी मगापासून मी 2-3 प्रश्न विचारले. आता माझा पुढचा एक प्रश्न आहे. या उद्देशाच्या विषयाला उद्देशून की बाबासाहेबांची आणि बुद्धांची नेमकी चळवळ कोणती आहे? नेमकी चळवळ कोणती? कारण आपण कारण ही चळवळ आपल्याला आम्ही मगाशी तुम्ही जे काय सांगितला की बाबासाहेबांचा कोणता तरी विचार आपण सोडून जातोय, नाही की त्याच्यामुळे सोडून जातो असं. हा, बरोबर, ठीक आहे. मूळ सूत्र हरवलंय असं मला म्हणायचं. हा, मूळ सूत्र कुठं हरवलं असं म्हणताय तुम्ही. हो, तर त्या अनुषंगानं बाबासाहेब आणि बुद्धांची जी काही चळवळ आहे ती चळवळ नेमकी कोणती होती, हे जरी आमच्यासारख्या साधकांना, आमच्यासारख्या जर उपासकांना समजलं तरी आम्हाला की पुढे काय करता येईल याचं आम्हाला थोडंसं आत्मभान निर्माण होईल. बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या चळवळीतला मुख्य धागा हा जागृतीचा होता, सतीचा होता, भानावर येण्याचा होता, जीवन समजून घेण्याचा होता. जीवन समजून घेतलं तर प्रश्न समजून घेता येतील, आणि स्वतःचं जीवन समजलं तर तुम्हाला दुसऱ्याचं जीवन समजेल. ज्याला स्वतःचा प्रश्न कळत नाही तो दुसऱ्याचा प्रश्न कसा समजून घेणार? बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या कार्यातला जो आपण जर थोडस अवलोकन केलं तर आपल्या हे लक्षात येईल की बाबासाहेबांनी, बुद्धांनी आधी स्वतःवर काम केलेलं आहे, स्वतःवर वर्क केलेलं आहे, स्वतः प्राप्ती केलेली आहे. बुद्धांनी सुद्धा जेव्हा दुःखमुक्तीची प्राप्ती केली, निब्बाणाची प्राप्ती केल्यावर त्यांनी निब्बाण सांगायला सुरुवात केली. दुःखमुक्ती मिळाल्यावर दुःखमुक्तीचा मार्ग सांगायला सुरुवात केली. बाबासाहेबांनी पर्याप्त आवश्यक ते ज्ञान, म्हणजे बेसिक ज्ञान आणि काही निष्कर्ष काढल्यानंतर सामाजिक कार्याला सुरुवात केलेली आहे, हे आपण लक्षात घेऊ.
कालच आम्ही सोरटे सर आणि आम्ही चर्चा करत होतो. बाबासाहेबांचा जो 18वा खंड आहे, 18वा खंडातला जो पहिला उपखंड आहे, पहिला पार्ट आहे, त्या पहिल्या पार्ट मधलं पहिलं जे भाषण आहे ते कोल्हापूर माणगावचं भाषण आहे. बाबासाहेबांचं पहिलं भाषण आणि सामाजिक कार्यामध्ये प्रवेश. आणि त्या परिषदेमध्ये ती परिषद बहिष्कृत, दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची ती परिषद होती. आणि त्या 22 मार्च 1920 शाहू महाराज त्याचे अध्यक्ष होते त्या परिषदेचे. आणि बाबासाहेबांचं पहिलं भाषण होतं. 29 वर्षाचं वय बाबासाहेबांचं. किती वय? 29 वर्षाचं वय. 29व्या वर्षी त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी पर्याप्त आवश्यक तेवढं ज्ञान त्यांनी घेऊन काही निष्कर्ष काढले होते. त्या निष्कर्षाचा एक मुद्दा फक्त मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की आजवर आपल्या लोकांस वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण म्हणजे आपले दुर्भाग्य होय. दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्या कारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे. ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्य मात्राचे संघटन 2 आदी तत्वांना धरून झालेले आहे. आता हे त्यांच्या विचारांचा सार आहे, कार्याचा सार आहे. बघा, त्यांच्या ते सूत्र लक्षात आलं होतं. प्रॉब्लेम काय, प्रश्न काय, कशाला धरून आपल्याला काम करावं लागेल. तर हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्य मात्राचे संघटन 2 तत्वांना धरून झाले म्हणतात. एक जन्मसिद्ध योग्य अयोग्यता आणि जन्मसिद्ध पवित्रता अपवित्रता. आता हे जे 2 शब्द प्रयोग त्यांनी केलेत की काही माणसं जन्मतात योग्यतेची असतात किंवा अयोग्यतेची असतात. ते वीक आणि स्ट्रॉंग ज्याला आपण म्हणतो. काही माणसं उपजतच जन्मतात वीक असतील किंवा स्ट्रॉंग असतील, त्याप्रमाणे त्यांचं जीवन घडेल. परंतु समाजाची रचना, समाजाची काही बंधनं अशी आहेत की त्यांनी काहींना पवित्र केले आणि काहींना अपवित्र ठरवलंय. काहींना पवित्र ठरवलं, काहींना अपवित्र ठरवलंय. तर ह्या पवित्रतेचा आणि अपवित्रतेचा आणि जन्मजात योग्यतेचा आणि अयोग्यतेचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. आणि हे सूत्र, हे तत्व लक्षात घेऊन बाबासाहेबांनी पुढचं सगळं कार्य त्यांनी आखलेलं आहे. जी माणसं अयोग्यतेची आहेत, जन्मजात अयोग्यतेची आहेत, त्यांना योग्यतेचं बनवण्यासाठी धडपड केली पाहिजे. आणि जो धर्म, जी सिस्टम पवित्रता आणि अपवित्रता ज्याच्यावर जाती व्यवस्था आधारलेली आहे किंवा वर्णव्यवस्था. वर्णव्यवस्था म्हणजे काय? पवित्रतेची उतरण आहे. वरचा सगळ्यात पवित्र, त्याच्या खाली कमी पवित्र, त्याच्या खाली आणखीन कमी पवित्र, सगळ्यात खालचा जो आहे तो अस्पृश्य, तो पूर्ण अपवित्र आहे. ही जी लादलेली सिस्टम आहे ही तर उद्ध्वस्त झालीच पाहिजे. परंतु जन्मजात जी योग्यता आणि अयोग्यता माणसाला मिळते जन्माबरोबर, विशेषतः जे लोक अयोग्य आहेत, जन्मजात म्हणजे वीक आहेत, की त्यांना संधी नाही, त्यांना संधी मिळाली, संधी न मिळाल्यामुळे ते वीक आहेत, तर त्यांना स्ट्रॉंग केलं पाहिजे. जे अयोग्यतेचं रूपांतर योग्यतेमध्ये करता आलं पाहिजे. म्हणून शिक्षणाला महत्व किंवा सामाजिक कार्यात, त्यानंतर जे गरजेचं वाटलं, राजकारण आवश्यक आहे ते राजकारण, आणि शेवटी म्हणतात की सगळ्यात मोठा जो उपाय आहे अयोग्यतेला योग्यतेमध्ये कन्व्हर्ट करण्याचा, सगळ्यात मोठा जो उपाय आहे ती बुद्धाची शिकवण आहे. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला. तर हे 29व्या वर्षी समजलेली गोष्ट आहे बाबासाहेबांना. आता सरांचा जो प्रश्न होता, सरांच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की जोपर्यंत आपण काही बेसिक तयारी आपण स्वतःची करत नाही,
तोपर्यंत आपण बाबासाहेबांचं काम करू शकत नाही, बुद्धांचं काम तर अजिबात करू शकत नाही. त्यामुळे बाबासाहेबांची चळवळ कुठं आहे, बुद्धांची चळवळ कुठं आहे, त्याची आता चिंता करण्याऐवजी आपल्याला त्याच्यामध्ये काय योगदान देता येईल आणि आपल्याला कसं स्ट्रॉंग बनवता येईल, आपल्याला कसं समर्थ बनवता येईल, योग्य बनवता येईल, याचा विचार केला पाहिजे. आणि त्याचा जो आधार आहे किंवा त्याची जी प्रॅक्टिस आहे ती मला याच्यामध्ये दिसते. सती साधनेमध्ये, विशेषतः आनापान सती सुत्तामध्ये अनेक शिकवणी आहेत बुद्धांच्या, परंतु त्याच्यामध्ये ही एक बेसिक शिकवण आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये आनापान सती सांगितलेले आहे, सतीपट्टान सांगितलेलं आहे आणि सप्तबोध्यान आणि दुःखमुक्ती असं ते सूत्र आहे. त्याच्यावर आपण नंतर विचार करणार आहोत. तर आपण या ठिकाणी थांबायला हरकत नाही. कन्क्लूड करा सर, संतोष सर, आणि आपण थांबूया. आज सरांनी आनापान सतीसुत्त प्रस्तावना परिचय यावरती आपल्याला मनाचं लोकेशन, दुःखाचं जे उगम आहे त्याबाबत आणि एकूणच या चर्चेच्या अनुषंगानं आलेले प्रश्न जे आहेत तर ते चळवळीच्या बाबासाहेबांची आणि बुद्धांची चळवळ ही जागृतीशी निगडीत आहे, माणसाच्या मनाशी निगडीत आहे, याबाबत विश्लेषण सरांनी केलेलं आहे आणि समर्पक उत्तरं मिळाली असं मला वाटतंय. आणि या परिचयानंतर ऍक्च्युअल आपण प्रॅक्टिसिंग मध्ये उतरण्यासाठी आणखी काही सत्र आपल्याला घ्यावे लागतील. तर सरांच्या वेळेनुसार आणि आपल्या सगळ्यांच्या आयोजनानुसार ते आपण घेत राहूया. सरांनी आपला वेळ दिला त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अनुमोदन व्यक्त करतो. आपण सर्वांनी उपस्थित राहून शांत चित्ताने, शांत मनाने ऐकलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि आज आपण इथे थांबूया. यातले शेवटचे 2-3 वाक्य कन्नडमध्ये सांगा सर. आणि नाही, सुनील सर सांगतील ते. ओके, सुनील मला सर. एवढं जमणार नाही सर. कन्नड मध्ये जरा आभार माना. नाही म्हणजे याच्यासाठी म्हणतो की आपला जो आपण जे लोकांना सांगितलं की कन्नड आणि मराठी भाषिकांसाठी. हो हो. ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಜೂಮ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿ ನಾವು 11 ಜನ ಕೂಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಸತಿ ಭಾವನಾ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಇದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಸಾಕಷ್ಟು ಲಾಭವನ್ನು ನಮ್ಮ ಕಮಲ್ ವೀರ ಪ್ರಜ್ಞಾರತ್ನ ಸರ್ ಇವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ನಮ್ಗೆ ಈ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಬುದ್ಧರ ಚಳವಳಿ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನ್ ಹುಟ್ಟಬೇಕಾಗಿದೆ, ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನ್ ಹುಟ್ಟಬೇಕಾಗಿದೆ ಮತ್ತು ಈ ಭಾವನೆಯನ್ನು ನಮ್ಗೆ ಮುಂದುವರಿಸಲು ಯಾವ ತರ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೆ, ಇದನ್ನು ಕೂಡ ಈ ಮೀಟಿಂಗ್ ನಮ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿದ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ನನ್ನಿಂದ ಧನ್ಯವಾದ ಮತ್ತು ತುಂಬಾ ಜಯಮಾನ ಕೊಡ್ತೇನೆ. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही काय म्हटले ते मी नंतर माहिती करून घेतो. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. जय भीम. हे सगळ्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे आपल्याला सर. हॅलो. जय भीम सर. जय भीम. एक मिनिट जरा मला. हॅलो सर. मला कांबळे सरांचं विशेष कौतुक वाटलं. कन्नडमध्ये त्यांनी एक आभार मानलेला आहे आणि कमलवीर प्रज्ञारत्नांचं जे मन आहे किंवा जी मांडणी आहे ती कन्नड भाषिकांसाठी अशीच ट्रान्सलेट इनटू कन्नड असं व्हावं, असं दोघांच्या सोबतीनं हे सत्र असे पुढे जाईल का असा विचार माझ्या मनात आलाय. कारण आपण लाईव्ह मध्ये ऑनलाईन घेऊ शकतो
अशी खात्री, कारण तुम्ही एक वर्ड्स बोलायचं मराठीमध्ये आणि ते कन्नडमध्ये पुढे ते ट्रान्सलेशन करतील. अशा प्रकारचं जर का कन्नड भाषिकांसाठी झालं तर हे सती साधना स्प्रेड होईल, लोकांमध्ये भान निर्माण होईल असं मला वाटतं. आणि हेच मनोगत होतं माझं. सर प्लीज. हा, ह्या गोष्टीला आपण हे आता प्रत्यक्ष भेटून त्याला आपण गती देणार आहोत. सध्या हे ऑनलाईनच चाललेलं बरं राहील. सर्वांचं ओके, परत सर. एकदा आभार, धन्यवाद. बौद्ध युवा परिषद कर्नाटक आणि महाराष्ट्र या संघटनेचं देखील मी खूप आभारी मानतो. भोसले सर, कांबळे सर आणि सगळे ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं, अनिल सर, सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. आणि आपण सर्वच एकमेकांचे आभारी आहोत, कारण हे सगळ्यांना मिळून हे काम पुढे न्यायचे, कोणी एकट्याचे हे काम नाही आपल्याला माहिती आहे. थांबूया या ठिकाणी. जय भीम, नमो बुद्धाय.